अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दत्त उपासना कशी करावी। मी मागच्या वेळेस सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपण बघितलं होतं की दत्त उपासना कशी करावी आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यामध्ये आपल्याला पाठ करायचा आहे, अध्याय वाचायचे आहेत। तर बरेचसे प्रश्न अजून आहेत आणि त्याचबरोबर मला एक कमेंट सुद्धा आली होती की नक्की दत्त उपासना आपण ह्याच तऱ्हेने करू शकतो किंवा ह्याचे दुसरे काही हे आहे आणि अशी झाली नाही तर ह्याचे काय अचूक फळ सुद्धा मिळू शकतात का। तर असं ह्या प्रश्नाचे सुद्धा मी उत्तर तुम्हाला ह्यामध्ये देणार आहे। मला जी कमेंट आली होती ती जी कमेंट होती त्यानुसार मी विचार केला की आपण परत एकदा एक व्हिडिओ बनवू ज्यामध्ये आपण दत्त उपासना नेहमी नित्य आणि त्याचबरोबर दत्तांचा जो वार आहे तो आहे गुरुवार आणि त्याच अनुसार आपण तेव्हा काय करावं आणि काय महत्त्वाचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले म्हणजे मी जेव्हापासून दत्त उपासना करायला लागले आहे किंवा जी कुठली गोष्ट आहे म्हणजे आपण जे काही नित्यसेवा करायचा विचार करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये हे आहे कुठल्याही देवाचं तुम्ही नामस्मरण घ्या, गणपतीचं करा, महालक्ष्मीचं करा, महादेवाचं करा, कुठल्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करा, पण ते नामस्मरण करताना किंवा त्यांची पूजा षोडोपचार करताना तुम्हाला एका गोष्टीची जी आहे दक्षता घ्यायची आहे ती म्हणजे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तिथे उदो नाही करायचा आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आपण जेव्हा कुठली पूजा करतो किंवा जेव्हा कुठल्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला ते मनोभावाने आणि आपल्यासाठी आपल्याला ते करायचं आहे। आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी, आपल्या घरच्यांसाठी सगळं व्यवस्थित व्हावं, सुख समृद्धी, घरात शांतता भरभराट यावी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपलं घर व्यवस्थित राहावं ह्यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्याही देवाची कशीही पूजा करा, फक्त हात जोडून नमस्कार जरी तुम्ही केला पण त्यासाठी तुम्ही काय करता आणि काय नाही ह्यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने करताय, किती मनोभावेने करता आहे आणि त्याच्यात तुम्ही किती तुमचं मन त्यामध्ये टाकताय त्या गोष्टीवर जास्ती ते अवलंबून आहे। कारण देव हा मोजमाप करतो पण देव हा श्रद्धेचा भुकेला आहे, त्यामुळे त्यानुसार तुम्हाला त्याच ह्याने करणार आहे। तुम्ही कितीही पोथ्या वाचल्या, कितीही माळ जपल्या पण ते त्यामध्ये जर का काहीही अर्थ नाहीये तर तो कुठल्याही मार्गाला लागत नाही आणि त्यानुसार तुम्हाला त्यातनं काही मिळतही नाही। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की जसा आपला हा प्रश्न आहे की दत्त उपासना किंवा दत्त सेवा ही कशी करावी तर तुम्हाला मी सांगेन की कुठल्याही देवाची किंवा दत्तांची सेवा जर का आपल्याला करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपल्या मनामध्ये हे दत्त असायला हवे। कुठलंही काम करू द्या, काहीही करू द्या, तुम्हाला कोणतीही छोटीशी गोष्ट करू द्या, तुम्हाला त्यांचं नाव आठवलंच पाहिजे। जसं एका आईला तिच्या मुलाचं नाव आठवतं, एका आईला काहीही होऊ दे, काही म्हणजे कुठली गोष्ट घडली की लगेच तिला तिचा नवरा किंवा तिचा मुलगा, तिचे घरचे आठवतात। त्याचप्रमाणे तुम्ही दत्तांना किंवा कुठल्याही देवाला जसं तुम्हाला मी सांगते आहे तुम्हाला त्यांना स्वतःच जाणून घ्यायचं आहे, स्वतः त्यांना तुमचं घरातलं मी म्हणू शकते एक फॅमिली मेंबर, मोठे फॅमिली मेंबर याचा त्यांना दर्जा द्यायचा आहे आणि त्यानुसार त्यांचं नामस्मरण करायचं आहे। आणि असं लक्षात घ्यायचं आहे की ते जर का आपल्याबरोबर असतील तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम येणार नाही, कुठल्याही प्रकारचे आपल्याला त्रास होणार नाही आणि काहीच म्हणजे सगळं सुरळीत राहणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला आहे ते म्हणजे नामस्मरण। जेवढं तुम्ही नामस्मरण करू शकाल तेवढं तुम्ही नामस्मरण करा। आजकाल तुम्हाला मी सांगते आपल्याकडे वेळ अभावी आपण नामस्मरण करू शकत नाही किंवा वेळ असं बसून होत नाही। तर त्यासाठी तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे। तुम्हाला फक्त आणि फक्त जर का तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये टेबलवर बसलेला आहात आणि तुम्ही कुठलं तरी काम करत आहात आणि ते काम करताना तुम्ही तुमच्या डोक्यात विचार घेतायत, फक्त एकदा दत्तांचं नाव घ्या किंवा 11 वेळा दत्तांचं एक माळ जपल्यासारखं 11 वेळा त्यांचं नाम जपा। असं कुठलंही काम करताना त्यांचं नामस्मरण केलं, सारखं त्यांचं नाव घेत राहिलं
की तुम्हाला तो नामस्मरणाचा जो भाग आहे तो तुमच्या दिवसभराची जी दिनचर्यामध्ये आहे ते त्याचं जे भाग होऊन जाणार आणि त्यानुसार त्याच हिशोबाने तुम्हाला दत्तांचे अनुभव सुद्धा येतील आणि तुमचे कामं सुरळीत होईल आणि सगळ्या गोष्टी खूप छान होतील। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला वेळ असेल तर सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठून देवासमोर पूजा वगैरे करून देवासमोर बसून माळ जपा, दत्त स्तोत्र म्हणा, दत्त बावणी म्हणा, त्यानंतर त्याचं पठण करत राहा। त्यानंतर तुम्हाला सांगते बरेचसे असे तुम्हाला सांगते 52 श्लोकी जे गुरुचरित्र आहे तुम्ही ते सुद्धा वाचू शकता। संक्षिप्त मध्ये आहे, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ते करू शकता। अजून उपासना वाढवायची असेल तर दर गुरुवारी उपवास करा। उपवास केला की दर गुरुवारी तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवा किंवा रोज तर तुम्ही जो स्वयंपाक करताय तो सकाळ संध्याकाळचा नैवेद्य तुम्हाला तर दाखवायचंच आहे, पण त्यावेळेस गुरुवारी काहीतरी गोडधोड करा। तुम्ही उपवास केला असेल तर संध्याकाळी तुम्ही उपवास सोडणार आहे तर काहीतरी असं खाद्यपदार्थ असं बनवा जो पिवळ्या रंगाचा असेल, कारण दत्तांना पिवळा रंग खूप प्रिय आहे। त्याचबरोबर स्वतः पिवळे कपडे घाला, पिवळ्या रंगाचं त्यांना फूल व्हा, पिवळ्या रंगाचं त्यांना काहीतरी शिरा किंवा पिवळ्या रंगाची फळं त्यांना व्हा, असं त्यांना पिवळ्या रंगाची फळं त्यांना अर्पण करा, असं तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं दर गुरुवारी दत्त बावणी ही तुम्हाला म्हणायलाच हवी। दत्त बावणी ही खूप 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 लाभदायक आणि खूप प्रभावशाली आहे। दर गुरुवारी असं सांगितलेलं आहे की 52 गुरुवारी 52 वेळा तुम्हाला एका गुरुवारी 52 वेळा म्हणजे असं 52 गुरुवारी तुम्हाला जो आहे ह्याचा अनुष्ठान करायचा असतो दत्त बावणीचा। आणि हे इच्छापूर्ती आणि तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचे संकट किंवा कुठल्याही प्रकारची भूतबाधा ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला हे लांब ठेवतं आणि त्यानुसार दत्तांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो। त्यामुळे तुम्ही हे दर गुरुवारी नित्य नेमाने सकाळ संध्याकाळ नक्कीच त्याचं पठण करा। दत्त स्तोत्र तुम्ही दिवसभर मध्ये कधीही वाचू शकता। त्याचबरोबर जर का तुम्हाला बसून वाचायला वेळ नसेल तर तुम्ही दत्तांची उपासना म्हणून दत्त स्तोत्र, दत्त बावणी, 52 श्लोकी गुरुचरित्र, त्याचबरोबर दत्तांचे अजून बरेचसे दत्त कवच आहे, असे सगळ्यांचं तुम्ही एक लिस्ट बनवू शकता, एक प्लेलिस्ट बनवा आणि सकाळ संध्याकाळ ती तुमच्या घरात कमी आवाजात किंवा मध्यम आवाजात लावा। त्याचबरोबर ते तुमच्या कानावर पडू द्या, घरच्यांच्या कानावर पडू द्या। त्याने काय होणार, तुमच्या घरात ती पॉझिटिव्हिटी फिरत राहील आणि त्यानुसार त्या मंत्रोच्चारणी त्या स्तोत्रांनी तुमच्या घरात एक खूप छान ऊर्जा, एक पॉझिटिव्ह ऊर्जा क्रिएट होईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या घरात भरपूर बदल जाणवतील। हळूहळू तुम्हाला हे लावल्यावर ह्याचे खूप बदल दिसतील आणि त्याचबरोबर तुम्हाला हे पठण सुद्धा होऊन जाईल, म्हणजे पाठ होऊन जातील। तर हळूहळू तुम्ही ते स्वतः म्हणायला लागणार आणि त्याचबरोबर आपल्या म्हणण्याने आणि सुद्धा ऐकल्याने भरपूर फरक पडतो। ज्या व्हायब्रेशन्स त्यानुसार आपल्या घरात जेव्हा ते फिरतात त्या व्हायब्रेशन्सनी खूप फरक पडतो आणि त्यानुसार तुम्ही ह्या पद्धतीने छोट्या छोट्या पद्धतीने तुम्ही तुमची दत्त सेवा किंवा दत्त उपासना करू शकता। याचबरोबर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये खाली विचारू शकता। तुमचे छान छान कमेंट्स खाली लिहा, मला सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ। त्याचबरोबर असेच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येत्या व्हिडिओजची अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढचे जे व्हिडिओज आहेत किंवा कुठल्याही गोष्टींचे जे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला माहिती असायला हव्या किंवा अशाच प्रकारचे तुम्हाला कुठल्या गोष्टी हव्या असतील त्या परत येत जातील आणि अशीच आपण परत भेटत राहू। तर भेटूया परत एकदा पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।